हॅलो गाईज, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघतोय, तो म्हणजे वातदोष. आता मी तुम्हाला इथं वातदोषाचं सांगणार आहे की कशा प्रकारे अभ्यास करायचा वातदोषाचा. तुम्हाला 11व्या अध्यायामध्ये काही प्रमाणात दिलेले आहे, तर 12व्या अध्यायामध्ये काही दिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात उपक्रम पण 13व्या अध्यायामध्ये दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही वातदोष करता तेव्हा तुम्ही सिक्वेन्सने सगळं केलं पाहिजे. तर जसं की या लेक्चरमध्ये आपण वातदोषाची स्थाने आली, वाताचे प्रकार 5 आहेत ते बघायचे आहेत, कार्य वातदोषाचे, वातदोषाची वृद्धी, क्षय, तसेच त्याचा चय, प्रकोप, प्रशम कोणत्या ऋतूमध्ये होतो किंवा कोणत्या गुणात्मक आहार विहारामुळे होतं, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. मग आज मी तुम्हाला ज्या पॅटर्नमध्ये वातदोष सांगणार आहे, त्याच पॅटर्नमध्ये तुम्ही हे लेक्चर बघणं झाल्यानंतर पित्तदोष आणि कफदोष करायचा आहे. त्यामुळे काय होईल की तुमचे 3 दोष सगळे परफेक्ट होऊन जातील आणि इथं परफेक्ट झालेले दोष तुम्हाला अष्टांगच्या पेपरमध्ये तर कामाला येणारच आहेत. दोषावर 1-2 SAQ आणि LAQ, 1 LAQ तर फिक्स असतोच. त्याच्यामुळे इथे पण कामाला येईल. फिजिओमध्ये पण जेव्हा तुम्हाला वातदोष लिहा असा क्वेश्चन येईल किंवा पित्तदोष लिहा, कफदोष लिहा असा क्वेश्चन येईल, तेव्हा तिथे पण तुम्हाला कामाला येईल. मी इथे खूप कमी पॉईंट्स घेतले, त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन पॉईंट्स ॲड करू शकता वातदोषामध्ये, जसं की वातोपक्रम, हे पण पॉईंट ॲड करू शकता. मग तुम्ही या पॉईंटनी जर अभ्यास केला, आता मी तुम्हाला आज वातदोषाचे स्थान, प्रकार, कार्य किंवा वृद्धी, क्षय, जयदी अवस्था हे सगळं सांगेल. मग तसंच तुम्ही लेक्चर पाहणं झाल्यावर पित्ताचं आणि कफाचं पण वहीमध्ये लिहून काढायचं. ठीक आहे. मग आपण वातदोषाची स्टार्टिंग करूया. वातदोषाची स्थाने तुम्हा सगळ्यांना श्लोक पाठ असेल. पक्वाशय कटी सक्तीय क्षोत्र अस्ति स्पर्शन इंद्रियम स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. हा श्लोक सगळ्यांना पाठ पाहिजे, कारण की खूप महत्त्वाचा श्लोक आहे. आता या श्लोकाची फोड बघा, मी तुम्हाला फोड करूनच वाचून दाखवत असते प्रत्येक वेळेस. पक्वाशय, पक्वाशय हे तर स्थान आहेच, वाताचं प्रमुख स्थान आहे. तसेच कटी, सक्ती, क्षोत्र, अस्ति, स्पर्शन इंद्रिय, तसेच स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. बघा इथं त्यांनी स्वतः मेन्शन केलं आहे पक्वाधानम विशेषतः. विशेष स्थान कोणतं आहे? पक्वाशय हे विशेष स्थान आहे. मग आपण एक्झाममध्ये लिहिताना वाताचे स्थाने हा श्लोक टाकला, नंतर खाली असं एक्सप्लेनेशन पण तुम्ही लिहू शकता. प्रमुख स्थान कोणतं? पक्वाशय. इंद्रिय अर्थ म्हणजे जे पंच इंद्रिय आहेत त्याच्यापैकी कोणत्या इंद्रियामध्ये वातदोषाचं स्थान सांगितले, तर क्षोत्र इंद्रिय आणि स्पर्शन इंद्रिय, या 2 इंद्रियामध्ये वाताचं स्थान सांगितलंय. आणि इतर स्थानांमध्ये त्यांनी कटी, सक्ती आणि अस्ति यांचा समावेश केलेला आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. प्रमुख स्थान कोणतं? पक्वाशय. पक्वाशय हा MCQ पण येऊ शकतो. MCQ मध्ये वाताचे प्रमुख स्थान येईल, पित्ताचे येईल किंवा कफाचे येईल. प्रमुख स्थान तर तुम्हाला पाठच करायचे आहेत. ज्ञानेंद्रियामध्ये क्षोत्रेंद्रिय आणि स्पर्शनेंद्रिय या ठिकाणी वाताचे स्थाने सांगितलेत आणि इतर स्थानामध्ये कटी, सक्ती आणि अस्ति या ठिकाणी वाताचे स्थाने सांगितले. हा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी करायचा आहे आणि 3ही दोषांच्या स्थानाचा श्लोक तर करायचाच आहे. ओके. आता पुढे बघूया वाताचे प्रकार. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक दोषाचे 5 प्रकार आहेत. वाताचे 5, पित्ताचे 5, कफाचे 5. मग वाताचा पहिला प्रकार प्राणवायू, दुसरा उदानवायू, तिसरा व्यानवायू, चौथा समान वायू आणि 5वा अपान वायू. हे 5 प्रकारामध्ये कोणाचं जास्त कन्फ्युजन होत नाही वायूच्या सहसा. परंतु पित्त आणि कफ यांचे प्रकार वेगवेगळे असले तरी पण एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा थोडेफार जम्बलिंग होते. त्याच्यामुळे त्यांचे जेव्हा तुम्ही प्रकार कराल तेव्हा एका पेजवर पित्ताचे आणि एका पेजवर कफाचे प्रकार लिहून नंतरच त्याचे स्टडी करा. एक्झाममध्ये तुमच्या सिनियर्सला पण विचारा, खूप वेळेस कन्फ्युजन होतं पित्ताचे प्रकार आणि कफाचे प्रकार, त्यामुळे त्या दोघांचं कम्पेअर करून करायचे. वाताचे मात्र सगळ्यांच्या लक्षात राहतात. ठीक आहे. आता वाताच्या प्रकारांचा पण एक चार्ट बनवलेला आहे. काही जणांना श्लोक पण पाठ असतील, श्लोक पाठ असतील गुड, एकदम चांगलं. पण जर ज्यांना श्लोक पाठ नाही आहेत, एक्झामच्या लास्ट मोमेंटला काय करायचं, तर त्यांनी एक्झाममध्ये सरळ हा चार्ट टाकून या. तर चार्ट पण होणार नाही असं म्हणून नाही चालणार, चार्ट तर तुम्हाला करावंच लागणार. ठीक आहे. आता चार्ट बघा तुम्ही. पहिल्यांदा मी वाताचे प्रकार लिहिलेत, नंतर प्रमुख स्थाने लिहिलेत, नंतर संचार स्थान लिहिले आणि कार्य लिहिले. प्रमुख स्थान म्हणजे काय, ते प्रामुख्याने हा वायूचा प्रकार या ठिकाणी प्रामुख्याने असतो आणि संचार क्षेत्र म्हणजे या प्रदेशामध्ये त्या संचार करून तिथलं कार्य ते करतं. समजते तुम्हाला? प्रमुख स्थान म्हणजे त्या ठिकाणी कन्फर्म असणारच, मात्र संचारक क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी जाऊन कार्य करू येतं. जसं की आपलं घर हे आपल्यासाठी प्रमुख स्थान आहे. पण आपण कॉलेजला जातो, तसेच इकडं बाजारामध्ये जातो, मार्केटमध्ये जातो, तसेच लायब्ररीमध्ये जातो, हे सगळे आपले काय झाले, संचार क्षेत्र झाले. इकडे आपण संचार करतो, पण आपलं प्रमुख स्थान काय, आपलं घर.
जे आता हॉस्टेलला राहतात त्यांच्यासाठी हॉस्टेल हे प्रमुख स्थान झालं. ठीक आहे. संचार स्थान आणि प्रमुख स्थानमधला फरक कळाला आणि कार्य या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचे. आता आपण प्रत्येक प्रकाराचं प्रमुख स्थान, संचार क्षेत्र आणि कार्य बघू. पहिलं आहे प्राणवायू. प्राणवायूचं प्रमुख स्थान काय सांगितलंय? शिरप्रदेश हे प्राणवायूचं प्रमुख स्थान सांगितले. प्रामुख्याने शिरप्रदेशात जरी प्राणवायू असला तरी उरकंठ या ठिकाणी त्याचं संचार क्षेत्र आहे. आता आपल्याला माहिती आहे आपल्या प्राणाचं अधिष्ठान कुठे आहे? मस्तिष्क आहे. नेहमी आपण ॲक्सिडेंट झाल्यावर वगैरे पण ऐकता त्याला डोक्यावर मार लागला म्हणून तो गेला किंवा त्याची डेथ झाली. तर त्यामुळे प्राणाचं जे काही प्राण आहे आपलं त्याचं प्रमुख स्थान आहे शिर, म्हणून प्राणवायूचं प्रमुख स्थान हे शिरप्रदेश दिले आणि उर आणि कंठ हे त्याचे संचारक क्षेत्र दिले. मग त्याचं कार्य काय आहे बघ, फोड करून वाचा. बुद्धी, हृदय, इंद्रिय, चित्त आणि दृक्. बुद्धी, हृदय, इंद्रिय आणि चित्त यांचं धारण करणे, तसेच क्षिवन म्हणजे लाळस्राव करणे, क्षवतू शिंकणे, उद्गार, निश्वसन म्हणजे जी काही आपली रेस्पिरेशन प्रोसेस आहे ती पण प्राणवायूमुळेच चालू असते किंवा प्राणवायूच्या कार्यामुळेच ते घडून येतं. आणि अन्नाचा प्रवेश म्हणजे अन्न जेव्हा आपण तोंडामध्ये घेतो तेव्हा मुखापासून आमाशयापर्यंत अन्नाला पोहोचवणे हे प्राणवायूचं प्रमुख कार्य आहे. लक्षात येत तुम्हाला? प्राणवायूच्या कार्यामध्ये काय काय बघितलं? बुद्धी, हृदय, इंद्रिय आणि चित्त यांचं धारण करणे, तसेच स्टीवन. शब्दांचे अर्थ समजून घ्या. स्टीवन म्हणजे काय? लाळस्राव, जे काय आपला लाळस्राव होतो तो. क्षवतू म्हणजे शिंक, उद्गार. निश्वसन म्हणजे रेस्पिरेशन प्रोसेस. आणि अन्नप्रवेश. ह्या अन्नप्रवेशाचा अर्थ असा घ्यायचा की अन्नाचं मुखापासून आमाशयापर्यंत जे काही प्रवास आहे तो आपल्याला प्राणवायूमुळे पाहता येतो. मग पुढे आपल्याला बघायचं आहे उदानवायू. प्राणवायू समजलं सगळ्यांना? उदानवायूचं प्रमुख स्थान उरस्थान. उरस्थानम उदानस्य असं आपल्याला श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं संचारक क्षेत्र नासा, नाभी आणि गलप्रदेश या ठिकाणी संचारक क्षेत्रात उदानवायूचं आहे. तर उदानवायूच्या कार्यामध्ये काय आहे? वाकप्रवृत्ती म्हणजे जे काही आपण बोलतो, बोलण्याची क्रिया ही उदानवायूमुळेच आपल्याला दिसते. तसंच प्रयत्न, ऊर्जा. आता ऊर्जेचा इथं अर्थ कसा घ्यायचा आहे? शारीरिक असो किंवा मानसिक असो, कोणत्याही प्रकारे आपल्या शरीरावर झालेला आघात किंवा एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला शरीरामध्ये निर्माण झालेला उत्साह, हे सगळं उदानवायूमुळे हे सगळे आपल्याला प्रक्रिया दिसून येतात. आघात झाले त्याला सहन करण्याची शक्ती किंवा कार्यक्षमता आपल्याला निर्माण होणे शरीरामध्ये, तसंच शरीरामध्ये उत्साह निर्माण होणे हे आपल्याला उदानवायूमुळे दिसतं. तसंच बल प्राप्त होणे, वर्ण आणि स्मृतिक्रिया. बघा, स्मृतिक्रिया हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. स्मृतिक्रिया आपल्याला उदानवायूमुळे निर्माण होते. तर तुम्हाला MCQ पण येऊ शकतो की स्मृतिक्रिया हे प्रमुख कार्य कोणत्या वायूमुळे होतं. मग वायूचे तुम्हाला कोणते तरी 4 ऑप्शनमध्ये प्रकार दिले जातील. ठीक आहे. आता व्यानवायू. व्यानवायूचं प्रमुख स्थान हृदय. हृदयामध्ये व्यानवायू असतो. तसेच संपूर्ण देहामध्ये पण व्यानवायूचं संचारक क्षेत्र सांगितलेलं आहे. तर संपूर्ण देह का सांगितलं असेल? हृदय काय करतं? सर्क्युलेशन करतं. रक्ताभिसरणची प्रोसेस हृदयामध्ये सुरू असते. मग रक्त पूर्ण शरीरामधून फिल्टर करणे किंवा पूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट करणे, फिल्टर नाही म्हणतात, सर्क्युलेट पूर्ण शरीरात करणे हे व्यानवायूचं कार्य आहे. म्हणून संचारक क्षेत्र हे संपूर्ण शरीर सांगितलं. आणि अपक्षेप, उत्क्षेप हे ज्या गती आहेत, वर जाणे, खाली येणे, तसंच डोळ्यांची उघडझाप करणे. अपक्षेप, उत्क्षेप, वर जाणे, खाली येणे किंवा अंकुंचन, प्रसरण व डोळ्यांची उघडझाप करणे हे कार्य आपल्याला व्यानवायूमुळे दिसून येते. समानवायू. समानो ग्रहणी हे प्रमुख स्थान आहे त्याचं. ग्रहणी म्हणजे काय? आमाशय आणि पक्वाशय या दोघांना जोडणारा अवयव. जसं की आपण आपल्या मॉडर्नशी कोरिलेट जर केलं, जे जनरली डायरेक्ट कोरिलेट नाही होत, पण एक आपण अंदाजा लावू शकतो की डिओडिनम. ठीक आहे. प्रमुख स्थान समानवायूचं ग्रहणी आणि कोष्ठ हे त्याचं संचारक स्थान आहे. तर कोष्ठ संचार स्थान काय आहे ते आपल्याला कार्यावरून कळेल. त्याचं कार्य आहे अन्नग्रहण. अन्नम ग्रहती, पचती, विवेचती, मुंचती. म्हणजे अन्नग्रहती म्हणजे काय? अन्नाचं ग्रहण करणे, अन्न आमाशयातून खाली घेणे. मुखापासून आमाशयापर्यंत काय? प्राणवायूचं कार्य होतं, अन्नम प्रवेश. मग अन्न आमाशयापासून खालच्या दिशेला त्याचं पक्वाशयाकडे नेणे, त्याचं पाचन करणे. पचती म्हणजे पाचन करणे. विवेचती म्हणजे सारकिठ्ठ असं विभाजन करणे आणि जो काही सारभाग आहे तो पूर्ण शरीरामध्ये शोषला जाणे, मुंचती. ग्रहती म्हणजे ग्रहण करणे, पचती म्हणजे पचन करणे, विवेचती म्हणजे सारकिट्ट असं विभाजन करणे आणि मुंचती म्हणजे जो काही सारभूत भाग आहे त्याचं शोषण करणे किंवा शरीरामध्ये जे काही
इम्पॉर्टंट घटक आहेत ते, जसं की आहार रस, आहार रसापासून रसधातूची उत्पत्ती होणे, रक्तधातूची उत्पत्ती होणे. तो आहार रस काय आहे, सार भाग आहे, जे काही पचन झाले त्याचा सार भाग. मग मुंचती या कार्यानुसार तो पूर्ण शरीरामध्ये आहार रसाचं संचार करणे हे समानवायूचं कार्य आहे. कळालं? समानवायू ग्रहती, पचती, विवेचयती, मुंचती. ओके. तर अपानवायू, अपानवायू प्रमुख स्थान हे पक्वाशय. पूर्ण वातदोषाचं जर प्रमुख स्थान विचारलं तर पक्वाशय. आणि जर तुम्हाला फक्त स्पेसिफिक प्रकारांचं विचारलं तर हे, जसं की प्राणवायूचं शिरप्रदेश सांगायचं, आणि अपानवायूचं विचारलं तर पक्वाशय हेच सांगणार तुम्ही. ठीक आहे. मग बस्ती, कटी, मेंढरं आणि उरू या ठिकाणी ते संचार करतात, आणि मग त्या प्रदेशाच्या रिलेटेडच त्याचं कार्य असणार, जसं की मलमूत्र यांचं विसर्जन करणं आणि शुक्र अर्थव यांचं निष्क्रमण करणं. म्हणजे शुक्र अर्थव शरीराच्या बाहेर काढणे, थोडक्यात विसर्जन करणे, आणि मलमूत्राचं विसर्जन करणं, हे आपल्याला प्राणवायूचं कार्य पाहता येतं. इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलं. आपण 5 वायूचे प्रकार बघितले, त्याचे प्रमुख स्थान, संचारक क्षेत्र आणि कार्य बघितले. ठीक आहे. अशाला असा चार्ट तुम्ही पाठ करायचा आहे. पूर्ण जो काही चार्ट आहे अशाला असा पाठ करायचा आहे. ठीक आहे. ज्यांना श्लोक पाठ आहे त्यांनी श्लोक करा, पण श्लोक जरी केले तरी पण हा चार्ट टाकायचाच आहे, जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर येईल आणि एक्झामिनरला पण व्यवस्थित समजून येईल. ठीक आहे. आता बघा पुढे, ऋतूनुसार चयादी अवस्था सांगितल्यात. कोणत्या ऋतूमध्ये? वाताचा. आता मी फक्त वाताचं बोलते बरं का, इथं पित्त आणि कफाचा मी आणखीन उल्लेख केलेला नाही आहे, ते तुम्हाला करायचं आहे. ऋतूनुसार वातदोषांचा चय ग्रीष्म ऋतूमध्ये, प्रकोप वर्षा ऋतूमध्ये आणि प्रशम शरद ऋतूमध्ये होतो. मग आता मी सगळ्यांना सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त प्रकोपाचा कालावधी जर तुम्ही लक्षात ठेवला तर याच्या आधीच्या ऋतूमध्ये चय होतो आणि नंतरच्या ऋतूमध्ये प्रशम होतो, हे लक्षात ठेवायचं. जसं की वाताचा व वरून लक्षात ठेवायचं वर्षा, वर्षा ऋतूमध्ये प्रकोप होतं. मग ह्याच्या आधीचा ऋतू कोणता आहे? ग्रीष्म, त्याच्यामध्ये चय होणार. चय, प्रकोप, प्रशम हे एकानंतर एक येणाऱ्या अवस्था आहेत. आधी वातदोषाचा चय होणार ग्रीष्म ऋतूमध्ये, पुढच्या ऋतूमध्ये प्रकोप होणार आणि त्याच्या पुढच्या ऋतूमध्ये प्रशम होणार. हे नैसर्गिक क्रिया आहेत. ठीक आहे. इथपर्यंत आधी आपण वाताची स्थाने बघितली, नंतर प्रकार बघितले आणि चयादी अवस्था आता बघितली. आता तुम्हाला वाताचे वृद्धी आणि क्षयाचे श्लोक ऑलरेडी पाठ असतील, ते श्लोक पण याच्यामध्ये ॲड करा, आणि वाटलं तर वातोपक्रम पण ॲड करा, म्हणजे तुमचा वातदोष पूर्णतः संपेल. थोडक्यात जे काही 3-4 अध्यायामध्ये स्प्लिट करून दिलेलं आहे ते आपण एकाच ठिकाणी घेतो. असंच तुम्हाला पित्त आणि कफाचं पण करायचं. ठीक आहे. ओके. सगळेजण करणार आहेत, आणि वाटलं तर करून आपले जे काही संहिताचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही चार्ट पण शेअर करू शकता. शेअर केले खूप चांगले आहे, कारण की तुम्ही करता हे मला कळेल. जे आम्ही एफर्ट्स टाकतोय तुमच्यासाठी ते एफर्ट्स पण कामाला येतील. त्याच्यामुळे सगळेजण जो काही सांगते अभ्यास ते करा, कारण की ते केल्यामुळे तुमचाच फायदा आहे, आमचा काहीही फायदा नाही. ठीक आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगली तयारी करा आणि व्यवस्थित सगळा अभ्यास करत जा. सांगितलेल्या दिवशीच नोट्स वगैरे प्रिपेअर करत जा आणि श्लोक पण प्रिपेअर करत जा. ठीक आहे.